कवठेमंकाळ एकूण ज्या काही अडचणी होत्या, ज्या काही माझ्या मतदारसंघातल्या पेंडिंग केसेस होत्या आणि माझ्या मतदारसंघातील लोकांना जी गैरसोय होणार होती, त्या संदर्भातून हा प्रस्ताव तयार केला गेला. आता ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ब्लॉक्स तयार करत असताना जागेंच्या काही अडचणी होत्या, त्या जागांच्या काही अडचणी जर असतील तर कुठल्या भागामध्ये आपल्याला कुठली जागा उपलब्ध होते या संदर्भातून आपण बऱ्याचशा गोष्टीचा प्रस्ताव तयार केला आणि 25 जुलै 24 रोजी आपण कवठेमंकाळ तालुक्यातूनच ना हरकत पत्र मागवून घेतलं होतं आणि ती प्रस्तावाची ती तयारी होती. आता प्रस्तावाचा एकूण अभ्यास केला असता तर मी कवठेमंकाळवरती अन्याय करतोय असं पद्धतीचं वक्तव्य त्यांनी करायचं धाडस केलं नसतं. एकूण या सगळ्या मंडळींचा अभ्यास किती आहे? खरं तर मी 2-3 दिवस शांत राहण्याचं कारण एवढंच होतं की अजून किती किती जणांचा किती अभ्यास आहे हे मला बघायचं होतं आणि अजून किती जण खोलवर जाऊ शकतात हे मला बघायचं होतं. आणि प्रत्येकानं आपलं अज्ञान दाखवून दिलेलं आहे आणि अज्ञानी लोक मी लोकांसमोर आणलेली आहेत. त्यामुळे भविष्यामध्ये या लोकांच्यावर किती विश्वास ठेवायचा हे माझ्या मतदारसंघातील लोक ठरवतील. आमदार म्हणून तुमची वैयक्तिक इच्छा काय? म्हणजे कनेक्टिव्हिटीचा जर विषय निघाला तर कवठेमंकाळ सोयीस्कर पडतं का? कारण हायवे टच येतोय. नाही, माझ्या मतदारसंघातील दोन्ही तालुके हे सध्या एकमेकांच्या पासून आपण जर बघितलं तर साधारण 35 ते 40 किलोमीटरच्या रेडियस मध्ये शेवटच्या गावापासून येतात. त्यामुळं कुठलाच प्रस्ताव अद्याप अंतिम नाही आणि कुठलाच प्रस्ताव अद्याप मी लोकांशी चर्चा केल्याशिवाय फायनल करणार नाही. आणि आम्ही विनंती केलेली आहे, आम्ही राज्य शासनाला विनंती केलेली आहे. माझ्या मतदारसंघातल्या लोकांची कैफियत मी राज्य शासनासमोर मांडलेली आहे आणि ते योग्य ते निर्णय घेतील प्रस्तावाप्रमाणे असं मला अपेक्षित आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.